परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। नमस्कार मित्रांनो, मी हेमंत कुमार केळकर आणि आपण पाहताय समर्थ लेखणी। मित्रांनो, निवडणुकीची धामधूम चालू आहे। या निवडणुकीमध्ये आत्ता काही जाहिराती दाखवल्या जातात। जर आपण बघितलं असेल की 1500 रुपयाचा जो लाडकी बहीण योजनेतनं महिलेला पैसे दिले जात आहेत, तिने त्याच्यातनं व्यवसाय उभा केलेला आहे। महिलांना 50% सूट दिल्यामुळे ती गाडीतनं माहेरी जाते। म्हणजे आता जाण्यासाठी नवऱ्याची तारीफ केलेली दाखवले त्याच्यात, पण आपण असं धरून चालू की ते 1500 रुपयातनं आणि 50% सूट म्हणून ती महिला बाहेर फिरते। कोणी व्यवसाय चालू केलेला दाखवलाय। दुसरी जाहिरात आपण टीव्हीवर बघतोय भाजपची, भाजप सरकार, जी शिंदे सरकार म्हणतच नाहीये, भाजप सरकार। आता नक्की शिंदे सरकार आहे का भाजप सरकार आहे? आता भाजप सरकार आहे का शिंदे सरकार आहे हे काही कळायला मार्ग नाही या जाहिरातीतून। दुसरं, एक म्हातारे बाबा येतात, कंडक्टर त्याला तिकीट काढून देतो। तो मुलगा त्यांना विचारतो, बा तुमच्या सोबत कोण आहे? ते म्हणतात आमच्या सोबत सरकार आहे। तो विचारतो लगेच की उद्या नवीन सरकार आलं त्यांनी बंद पाडली तर ती स्कीम। मग ते म्हणतात त्याच्यासाठी आम्ही भाजप सरकारलाच मदत करणार। दुसरीकडे शिंदे सरकार असा गाजावाजा केला जातो, पण जाहिरातीतून हे सगळं भाजप सरकारने दिलंय असं सांगितलं जातंय। ही लोकांची दिशाभूल नाही का? जे 1500 रुपये मिळतात ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यातून मिळतात, ना की भाजप सरकारकडून। मग भाजप सरकार हा टिंबा कामा मिरवला जातोय, हे एक न समजण्यासारखं। दुसरी गोष्ट अशी आहे की हे भाजप सरकार पुढे जाऊन सत्तेवर आल्यावर हे देईल का? कारण सध्या तर 1500 रुपये महिलांना देणं थांबलेलं आहे। त्याच्यात 2100 करणार आहेत, पण ते निकाल लागल्यानंतर। आता निकाल लागल्यानंतर हे सरकार बंद करणार नाही ही स्कीम असं सांगणं शक्य आहे का? राज ठाकरे म्हणतात आपलं मत नक्की कुठं फिरतंय। खरंय, मागच्या निवडणुकीत दिलेलं मत नक्की कुठं फिरतंय हे मतदाराला माहित नाहीये। उद्या आता जसं जरांगे बोलले की उभं राहा लोकांना, नंतर बोलले की आपण उभं राहायचं नाही, तुम्ही अपक्ष फॉर्म भरा। त्यांच्या भरोश्यावर लोकांनी फॉर्म भरले, त्याच्यानंतर ते माघार घ्यायला लावले। पण हे फॉर्म भरणं, माघार घेणं याच्यामध्ये जी आर्थिक नुकसानं झाली त्याच्याबद्दल जरांगे काहीच बोलत नाहीत की माझ्यामुळे तुमचं नुकसान झालं। अरे फॉर्म भरणं आणि काढणं यात जे काही नुकसान झालंय लोकांचं, त्यांचं काय? जर तुला माघारच घ्यायची होती तर तू उभं राहून त्यांना खर्च तरी का करायला लावला? भले तो रुपयाचा काशेनं, पण तो करायला लावण्याचा तुला अधिकार काय? दुसरी गोष्ट, पाडापाडीमध्ये ज्यांना पाडताय ते देणारच नाही हे गृहीत का धरता? ज्यांना, आणि दुसरं ज्यांना निवडून आणताय ते देतीलच हे गृहीत कसं धरतायत जरांगे? हा एक मोठा प्रश्नच आहे। सगळ्यांचं म्हणणं आहे शरद पवारांचे ते पिट्टू आहेत, पण ते एकनाथ शिंदेबद्दल काही बोलत नाहीत। मग एकनाथ शिंदेही त्यांना सपोर्ट करत असतील असं जर म्हटलं तर काय वावगं राहील? या दृष्टिकोनातनं कोणी काहीच विचार करत नाही। उद्या आत्ता जी परिस्थिती आहे बघता की हौशे नवशे गवशे नाराज सगळेच फॉर्म भरून अपक्ष उभे आहेत। उद्या हे जास्त निवडून आले, मनसेचे आमदार जास्त निवडून आले आणि त्यांनी भाजप बरोबर जायचं ठरवलं, आणि भाजपचे आमदार आणि या सगळ्यांचे मिळून जर टोटल बेरीज सरकार बनवण्याइतकी होत असेल तर भाजप शिंदेचा हात धरून जाणार का पुढे? अजितदादांना पण बरोबर ठेवणार का? हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। का ठेवतील ना? जर त्यांना अपक्ष, नाराज, हौसे गवसे यांच्या सगळ्यांचे पाठिंबा मिळून जर त्यांचा आकडा पूर्ण होत असेल तर ते शिंदेच्या आमदारांना घेऊन शरद पवार, अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या आमदारांना कशाला बरोबर घेतील? उद्या हेच
नवसे गवसे सगळे शिंदेना मिळाले तर ते शिंदे भाजपला सोबत घेतील का? जर याच्यामध्ये भाजपने शिंदेना बाजूला केलं किंवा राष्ट्रवादी अजितदादांना बाजूला केलं किंवा उद्या शिंदेंनी बीजेपीला बाजूला केलं तर आपलं मत कुठे फिरलं म्हणणार? तेव्हाही तोच प्रश्न आहे. म्हणजे आपलं मत कुठेही जाणार नाही. आपण ज्यांना दिलं ते सत्तेमध्ये राहतील असं कोणी छातीठोक सांगतंय का? कोणी प्रचार करतंय का तसा? कोणी सांगतंय का की आमच्यामध्ये कोणीही अपक्ष घेणार नाही, त्यांना मंत्रीपद देणार नाही, असं कोणी बोलतंय का? कोणीच नाही. म्हणजे आपलं मत यावेळीही कुठे ना कुठेतरी फिरलेलं, आपल्या मनाविरुद्ध फिरलेलं दिसेल. आपल्याला काय वाटतं मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आमचे मुद्दे हे सामान्य माणूस म्हणून मला जे वाटलं ते मी बोललेलं आहे. ज्या पद्धतीत जाहिरातीमधनं एक दाखवलं जात आहे की दुसरं सरकार बंद पडेल, पण ते जाहिरातीमधला कोणी हे बंद पाडणारच नाही, हे सरकार हे सुरूच ठेवेल असं कुठेही बोलताना दिसत नाही. भाजपला निवडून आणा हा प्रचार करतोय आणि भाजप सरकार म्हणतंय ना की शिंदे सरकार. आतापर्यंत एकनाथ शिंदेचं सरकार, शिंदे सरकार, आघाडी सरकार म्हणणारे आज भाजप सरकार म्हणायला सुरुवात झालेले आहेत. याच्यावरनं लोकांनी समजून घ्यावे एवढीच विनंती आहे आणि जागृतपणे मतदान करावे. अपक्षांचा आकडा वाढवलात मतदान करून तर अतिसुंदर आहे. कारण जर अपक्षांचा आणि राज ठाकरे सारख्या मनसेचा आकडा जर तुम्ही वाढवलात तर तुम्हाला कोण कोणासोबत आणि कसं हे लगेच कळेल. नीती तत्व सगळी तुम्हाला समोर बघायला मिळते. मित्रांनो, हे माझं वैयक्तिक मतदार म्हणून झालेलं आहे. तुमचं वेगळं असू शकतं. तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, समर्थ लेखनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच आमचा व्हिडिओ सर्वत्र शेअर करायलाही विसरू नका. तुर्तास इतकेच. धन्यवाद.